प्लेटला मध्ये जेवायला बसलाय तिकडं. त्यांच्या हार्दिक स्वागत मंडळातर्फे हार्दिक. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चाललेलो आहे थोडा दाढी बिडी थोडी शेविंग करायला, थोडी सेट करायला. उद्या आहे आपल्याकडे प्रोग्राम आता जयंतीचा, त्याचा तुम्हाला व्लॉग भेटणार आहे बघायला. आता पण तुम्हाला मी नंतर दाखवेन काय काय तयारी झाली आहे, काय काय तयारी नाही झाली आहे ती. तर सध्या आपण आता चाललो आहे सलूनमध्ये. आणि आता जायचं कारण हे आहे की आता विरू गेलेला आहे जरा खाली, तेव्हाच मला टाईम भेटेन जायचा. नाही तर तो असन तर तो येऊन जाऊन देणार पण नाही. आणि तिकडे येऊन तो नुसतं तिकडे परेशान करत बसतो. याच्यासाठी मी आता त्याला पाठवलं खाली. आता मी चाललो आहे दाढी करायला. ठीक आहे, चला बघत राहा. तर फ्रेंड्स, आलेलो आहे मी शेविंग करून आणि थोडी चमन बनवून आलेलो आहे. कारण की थोडी थोडी केसं असतात तर ते चांगलं वाटत नाही, म्हणून मी पूर्ण एकदा टकला करून येतो प्रत्येक वेळी. तर मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटते दाढी आपली. आणि जाऊन मला 1-1.5 तास झाला ना, म्हणून ती रागून बसलेली आहे. बोलते एवढा टाईम काय झाला, कुठं गेलता, एवढा काय चिकना बनायला गेलता. म्हणजे जाणं पण पाप आहे, गेलं तरी प्रॉब्लेम, नाही गेलो तरी प्रॉब्लेम. नक्की काय काय बोलायचं काय असतं तुला का? विरू बघा मगासपासून गेला तर अजूनपर्यंत काय आला नाही आहे. तर तुम्हाला नंतर आता बाहेर गेलो ना तर आता दत्ताजीची तयारी दाखवतो. तिकडेच गेला साफसफाई करायला, तिकडे मग साफसफाई करत होता युद्धवीर. आता तुम्हाला नंतर दाखवतो गेल्यानंतर मी काय साफसफाई करत होतो किंवा काय काय सामान आलं आहे ते. तर पहिले खूप मजा यायची आम्हाला दत्त जयंतीला. आता ती मजाच नाही राहिली पहिल्यासारखी. पहिला आम्ही नाईट मारायचो, दत्त जयंती असली की आम्ही नाईट मारायचो. तर रात्रभर जागून. तर उद्या भंडारा पण असणार आहे. सकाळपासून सगळं रुटीन तुम्हाला दाखवणार दत्त जयंतीचं काय काय कसं नाही ते. तर बघत राहा तुम्ही. मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत 9:30. पण फ्रेश बिश होऊन फुल टकाटकमध्ये आता चाललो आहे. हार फूल घेऊन मस्त घरात पूजापाठ करूया आणि मंदिरात पण हार फूल देऊन सकाळ तुम्हाला सकाळची आज वाईफ दाखवतो. सकाळचं गाणे लागलेत दत्त जयंतीमुळे, त्यामुळे माझी झोप मोड झाली मागाशीच. तर तुम्हाला दाखवतो आज बाहेर जाऊन काय तयारी झाली आपल्या इकडे आणि काय चालू आहे, सगळे काय काय तयारी चालू आहे अजून. विरू बघाय पण तयार होऊन बसला. काय आलं रे तुला, कुठे जायचं आहे? कुठं? हां ठीक आहे चल. विरू पण चालला आहे, बोलतो मी पण येतो बाहेर तुझ्यासाठी. आता आपण जाऊया. पहिले फुलाहार घेऊन ठेवून त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला नंतर मंदिरात दाखवतो. पहिले बाहेर आल्या पिल्लूचं दर्शन. पिल्लू बघतो बघ कसा. अरे माझं पिल्लू, तो पिल्लू आहे. आपली तयारी झालेली आहे. हे बघा इथं बटाट्या कांद्याची वाटतं कोणी आहे. हे काल विरू इकडे रे चवळी विचत ठेवलेली या टोपामध्ये. चवळीची भाजी वाटतं एक नंबर. आणि विरूने काल लसूण साफ करत होता. बोल तू काल काय साफ करत होता? घाण नको वाजव. विरू तू काल काय साफ करत होता? लसूण साफ करत होता तू. लसूण साफ करतो. खोबरा पण ठेवलेला आहे, टमाटे, मिरच्या आहेत, सगळं सामान ठेवलेलं आहे. चवळीची भाजी चांगली आहे. गेल्या वर्षी चण्याची भाजी होती, त्यावेळी चवळीची भाजी. श्रीकिशन काका काय तयारी झाली आपली? काय तयारी संध्याकाळी काय काय? अभिषेक झालं, सगळं झालं. हां आता फक्त हे बाकी आहे, जेवण करायचं बाकी आहे. आपला भंडारा किती ते कितीपर्यंत? 7 ते 11 वाजेपर्यंत. 7 ते 11. 7 ते 11 वाजेपर्यंत. ठीक आहे चालेल. आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. इथं पप्पा आलेले आहे.
बघा आपलं साफसफाईचं काम चालू आहे. आता खाली अरे हाय, संध्याकाळी क्या तुम्हाला हाय? दाखवतो. संध्याकाळी तुम्हाला दाखवतो. फ्रेंड्स आपण आलेलो आहे घरी. मिठू काय करतोय तू? विरूची न्यू बॅग बघा. नवीन बॅग आहे तुझी. कोणी आणली? काय करतो काय तू? आणि तू पाठी चेन काढतो पुढची चेन कशाला काढतोय? बुक काढतोय. कुठली बुक काढतोय? हा? हा. तुझी आयडी दाखवतोय. दाखव तुझी आयडी पाहिजे. हा हा तुझी आयडी आहे ही. तो कोण आहे? रायडर मुलगा कोण आहे? तुझा गलत नंबर आहे. अरे बापरे. आणि अरे बाप. नवीन बुक आहे तुझी. डोरेमॉन. तुला डोरेमॉन आवडतो का नोबिता आवडतो? आणि इधर रायन्स आहे ही. डोरेमॉन दोस्त आहे. नोबिता. नोबिता चल यातली एक पोएम बोलून दाखव. चल मला यातली एक पोएम बोलून दाखव मला. चल तू पोएम बोलून दाखव. पोएम बिट्टा. अरे तू पोएम बोलून दाखव ना. 1 2 बकल माय शू. चल ही बोलून दाखव. चल ही कुठली पोएम आहे? आय एम लिटिल टी पॉट. चल हे बोलून दाखव. काय तू काय बोलतोय? नंतर तुम्हाला नंतर आम्हाला भेटतो. अच्छा ठीक आहे. नंतर आम्हाला भेट मग ते. बघा आपण आता आलेलो आहे चाळीत. इकडे जेवण बनतोय. तुम्हाला दाखवतो. आठवड्याचे 200 रुपये 200 मंदिराकडे आहे ना. मंदिराकडे नाही नंतर ही आपली चाळी आहे. हो काका ह्याला काय हो? रात्री भंडाऱ्याला काय आहे? काय काय आहे? चवळीची भाजी, त्याच्यानंतर वरण, हां भात, लोणचं आणि पापड. अच्छा. आणि हे आता याचा खडा मसाला. गोड जिलेबी. गोडमध्ये काय? गोडमध्ये जिलेबी. या वर्षी वेगळा केलेला आहे जिलेबी. गेल्या वर्षी चण्याची भाजी होती ना? नाही नाही चवळीची हीच भाजी. हीच भाजी. काहींचं नाव कन्हैयालाल गुप्ता. आमचे आचार्य, आमचे मंडळाचे कार्यकर्ते, दत्त मंदिराचे हे आमचे बबन साहेब. उपवास आहे. अर्धा किलो काय खाल्लं? खिचडी अर्धा किलो खिचडी खाल्ली. हे खाल्ले. हे इथे थोडे भांडे धुवून ठेवलेले आहेत. हे सगळे रात्रीला आपल्याला यूज होणारे सगळे भांडे आहेत. मजा येते. बाकी असं असलं ना गावची फिलिंग येते एक. हे मंदिरामध्ये आपलं काम चालू झालं. नाही सगळ्या वाटून टाकल्या. पाणी आहे ना आपल्याकडे? हे कांदा कापून ठेवलं आहे. हे बटाटे कापायचं काम चालू आहे. हे समोसा वाटायचं काम चालू आहे. वीर इकडे बघ. आपला वीर तयार होऊन चाललाय. जा आपला रोड मस्त सजलेला आहे. आपली पूजा चालू आहे. आपली जेवणाची तयारी भंडाऱ्याची. बघा फ्रेंड्स राईस
एकदा निश्चरांना करा नारायण सिंह आणि गुरुजींनी पुराण सांगणाऱ्या क्या बोलता हुआ खाना हुए क्या नहीं? क्या बना रे? चावल बन रहा है अभी। उसमें क्या बनाए ले? भाजी है, भात हो गया, एक तोपा और चावल। दाल हे आपले श्रीकांतले मेहनत ए भाई भगवान अपने ऊपर फुल पावेगा हे टाइम पे। सर्व लोकांचे दुःखे लहान अशा कोणत्या उभयाने नाही खाली आलेलो आहे मम्मी तर चाय पिते आणि तर आज गुरुवार आहे म्हणून आज आपल्या घरी पण देवी बसलेली आहे हे बघा ते आलो आहे वरती तर पल्लवीची पूजा चालू आहे काय बोलते ही जी ट्रिक बघा हा दिवा जळवायला गॅस चालू करून मेणबत्ती पेटून मग दिवा लावते तेच ते माचीस नाही घेऊ शकत हा ग एवढी मेहनत कशाला तर मित्रांनो आता सध्या आपल्याकडे पूजा चालू आहे पूजानंतर मग ते देवाला नैवेद्य ठेवतील त्यानंतर भंडारा चालू होईल मग नंतर आपण जाऊया आपण पण जाऊन तिकडे थोडी मंदिरात जायचं आहे थोडा पूजापाठ आपल्याला पण करायचं आहे देवाला हार नारळ ठेवायचा आहे तर या भंडाऱ्यामध्ये तर खूप मजा येणार आहे मग तर पूर्ण खाली होतं एकदा भंडारा चालू झाला त्यानंतर तुम्ही बघा किती गर्दी होणार ती विरुद्ध एवढा उत्साही होऊन गेला आहे ना सकाळपासून तो शाळेपासून आल्यापासून चालू आहे मला जेवण बनवायला जायचं आहे मला काम करायला जायचं आहे तो पण एकला उत्साही झाला आहे तो पण गेला आता पप्पा सांगते गेला आहे तो मगापासून आता तयार बियार होऊन त्याला पण तो आता बघू नंतर अचानक जाऊन बघू काय करतोय ते वो नीचे गाड़ा गाड़ा नीचे बैठ व्हाइट पेपर मारून आणलाय काय भाजी जास्त झाली म्हणजे तुम करो तुम्हाला व्हिडिओ आहे का वीडियो है यूट्यूब पे डाल रहा भैया सुबह आया यूट्यूब पे आमचा बांधकाम भैया सोबत ग्रेवी अच्छे बना इसलिए सब्जी अच्छी बना व्हिडिओ बघा हो तिकडे बसला तीर्थप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एक 5 मिनिटं थांबा आपण सर्व बाहेर बसायची सुविधा केली आहे आपण बसावं तिथं असं कोणी जाऊ नये प्रसाद वाटायला बसलाय सोन्या भाऊ क्या बोलता लालू लवड्या आवरत बिरत आहे का तू जेवला का सांगते जेवायचं ठीक आहे चालेल जेवायला कधी बसणार आहे हां ठीक आहे चालेल बसायचं हे बघा हे असे भुक्काळ आपल्या मंडळामधले जे लोकांच्या आधीच जेवायला बसले साईडला मध्ये जेवायला बसलाय तिकडं हार्दिक स्वागत मंडळातर्फे हार्दिक स्वागत सोन्या आमचा कसा होता इकडे बघ रे इकडे बघ कसा होता काय तुझा काय
जेवायचे माझा मला माझा माझा हप्ता आपली पोरं बा किती मेहनत करतात. आपला व्लॉग चालू आहे. झालं का? झालं आपलं, संपलं आता. भंडारा संपला, खाली झाला सगळा. वाजल्या 12:30. काय बोलताय? संपला नाही अजून, भांडी बिंडी आहे हा ते तर आहे, ते काम बिम बाकी आहे अजून. दुपारी. जेवले ना तुम्ही अजून? हे बघा आमचे मेन माणूस अजून जेवले ना, आत्ता जेवले. हा कुठं पाहता तुम्ही लोक यार? हा कामं करायला मग नसता तुम्ही लोक, कामाला गेलता. तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेले आहेत 12:30 आणि शेवटची पंगत बसली आहे. ते लोक जेवतात आहे. त्यांना विचारलं कार्यक्रम चांगला झालेला आहे. पहिले तर खूप मजा यायची, आता पण खूप मजा येते अशी पण. झाला ठीकठाक कार्यक्रम झाला आपला. आपण पहिल्यापासून करतोय दत्त जयंती. ह्या टायमाला पण तुम्हाला कसा वाटला ब्लॉगमध्ये आम्हाला सांगा कमेंट करून. बाय.